तीच आता कुठेतरी परिवर्तन होतंय का? केमिकल खतांचा कमी वापर करून शेतकरी पुढे वाटचाल करतायत का? हां, नक्कीच. इथे DRD तर्फे ऑर्गॅनिक रुरल डेव्हलपमेंट इथे जे बीज दिले जाते ते ऑर्गॅनिक बीज दिले जाते आणि त्याचप्रमाणे इथे ऑर्गॅनिक खतांचं पण वाटप केलं जातं आणि गांडूळ खत युनिट असं कंपोस्ट खत युनिट बनवण्याचं इथे प्रशिक्षण दिलं जातं. ही खतं इथे बनवली जातात का? ही खतं इथे बनवली जातात आणि तसेच शेतकऱ्यांना पण त्यांचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडे पण ते बनवण्याचं त्यांना टेक्निक दिलं जातं. या सगळ्या टेक्निक, या सगळ्या पद्धतीनं मॅनेजमेंट लागतं आणि सगळी मॅनेजमेंट शिकवली जाते. शेतकरी कष्ट करतो, परंतु त्या कष्टाला जर योग्य सांगड बसली तर शेतीचा विकास जो काही खुंटलेला आहे, ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, जी काही कर्जमाफीची मागणी केली जाते, जे काही सरकार हातबल होत आहे, त्या ठिकाणी CSR फंडच्या माध्यमातून या अनेक मात्र संस्था पुढे येत आहेत आणि त्यांच्या पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढं त्या गावांपर्यंत, ज्या गावापर्यंत रस्ते पोहोचले नाहीत त्या गावापर्यंत शेतीचा विकास पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. आणि अशीच घडामोड चालत राहिली तर महाराष्ट्राच्या या देशाचा मात्र विकास शेतीचा मात्र होत राहील. नुसतं सुजलाम सुफलाम बोलून चालत नाही. शेतकऱ्याला वाचवावं लागेल, शेतकऱ्याला पुढं आणावं लागेल, किंवा कृषीप्रधान देश, कृषीप्रधान राज्य ही संकल्पना सत्यामध्ये येईल. मी पत्रकार सूरज पाटील, वाडापालकर, सूरज बन, स्टार न्यूज नेटवर्क, पात्र आहे कथा. धन्यवाद.